नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये मी श्री लद्वा आपलं पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जय गजानन. आपल्या गप्पा अशाच आपण चालू ठेवायच्या आहेत. तर गेल्या वेळेला आपण पूर्ण वारीबद्दलचे दिनचर्या आणि त्याची माहिती सरांकडनं घेतली होती. आज गेली 25 वर्ष सातत्य एखादी वारी चालू ठेवणं हे काही अवघड काम नाहीये आणि ते एकट्या दुकट्याचं तर मुळीच नाहीये. याला महाराजांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं सहकार्य असेल तरच ही वारी शक्य होते. आणि या वर्षीची वारी सर आपली 25वी कुठल्या तारखेला होणार आहे? 4 जानेवारी ते 22 जानेवारी. 4 जानेवारी ते 22 जानेवारी. मला असं वाटतं सर नंतर तुम्ही 4 जानेवारीच तारीख पकडून ठेवली आहे. हो. कारण त्यावेळेचा मोसम पण छान असतो, वातावरण सुंदर असतं, थंड आणि ऊन असं दोन्ही असतं आणि लोकांनाही ते आवडतं असं. तर सर मला सांगा, ह्या वेळेच्या ज्या 25वी जी वारी आहे याचं नियोजन तुम्ही आता काय काय करून ठेवलेलं आहे? नियोजन म्हणजे 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर ही तारीख ठरवून टाकलेली आहे. बरं, म्हणजे 1 सप्टेंबर पासून बुकिंगला सुरुवात होणार. नाव नोंदणीला सुरुवात होईल. अट फक्त एवढीच की नाव नोंदणी करताना मोबाईलवर न करता तिथे प्रत्यक्ष महाराजांच्या मंदिरात येऊन फॉर्म वगैरे भरल्यानंतरच नाव ते कन्फर्म केलं जाईल. पण सर असं आहे ना की आता मला सांगा, आता सुद्धा वारीत येणारी जी लोक आहेत, आपले जे भक्तगण आहेत, हे भक्तगण सर कुठल्या एरियातले असतात? साधारणतः कुठल्या गावातले असतात? मुंबई, पुणा, नाशिक. पण मग मला सांगा सर, मुंबई, पुणा, नाशिक वगैरे इकडची लोक आहेत, त्यांना इथे येणं जमेलच असं मला वाटत नाही. मग त्यांनी समजा तुम्हाला जर का फॉर्म भरून पाठवला पीडीएफच्या माध्यमातून किंवा तुम्हाला मेलच्या हिशोबाने, तर ते व्हॅलिड करणार का तुम्ही? कारण असेही काही आमचे भक्तगण असतील की ज्यांना यायची इच्छा आहे पण प्रत्यक्ष इथे तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. तुमची काय फीज असेल ती पण सांगा, म्हणजे ती पण मंडळी भरायला तयार आहेत. मला माहिती नाही, आतापर्यंत तसा प्रयोग आम्ही केलेला होता, पण प्रत्यक्ष ज्या मंदिरातून ही वारी निघते ते स्थान कळावं, तिथे यावं पदयात्रेकरूंनी असं अंतःकरणपूर्वक वाटतंय. पण एखाद्याला अडचणच असली तर तो आपण फोनद्वारे ते करू शकतो. साधारण सर वारीचं तुमचं हे किती आहे, म्हणजे फीस किती आहे तुमची? 3000 रुपये. 3000 रुपयामध्ये तुम्ही सर 18 दिवसाचं संपूर्ण नियोजन आणि रिटर्न येताना सर तुम्ही कसे येता? रिटर्न रेल्वेने तिकीट मागील वर्षापासून प्रत्येक पदयात्रेने स्वतःच काढायचं ठरवलेलं. अच्छा, त्यांनी आपापलं तिकीट. पण मग त्याचं रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशन सर तुमच्या थ्रू काढायचं आहे का त्यांनी स्वतः काढायचं? त्यांनी स्वतः काढायचं आहे. अच्छा, म्हणजे 22 जानेवारीला रिटर्न अमरावती एक्सप्रेसचे रिझर्वेशन करायचं. अच्छा, म्हणजे एक लक्षात घ्या की 3000 रुपये आपण जर का सरांकडे सदस्य नोंदणी केली, त्याच्यामुळे तुम्हाला इकडनं पूर्ण जाणं, तुमचं खाणं, राहणं, सगळ्या सुविधा आल्या. फक्त 22 तारखेला जेव्हा रिटर्न यायचं त्यावेळेचं रिझर्वेशन मात्र आपापल्याला करायचं. कारण सरांचं म्हणणं बरोबर आहे की कोणी नाशिकवर नाही, कोणी पुण्यावर नाही, तर ते तिकडनं परस्पर निघून जाऊ शकतील अशा पद्धतीने. आणि कोणी थर्ड एसीने प्रवास करणार, त्या हिशोबाने. सर मला आणखीन एक सांगा की हे सगळं जे करताय तुम्ही, तर हे करताना तुम्हाला आणखीन काही वेगवेगळे अनुभव आलेत का हो? वेगवेगळे अनुभव म्हणजे काही कटू अनुभव म्हणा किंवा काही लक्षात राहिलेले अशा अनुभव? काही महाराजांनी खूप चांगले अनुभव दिलेले होते आणि ते लक्षात आलं की आपण जी वारी चालू ठेवलेली आहे ती केवळ महाराज करून घेतात म्हणून ती होते आहे. एकदा असा प्रसंग आला, मला वाटतं 5व्या पदयात्रेत असताना रात्रीची व्यवस्था आमची अचानक कॅन्सल झाली, रद्द झाली. म्हणजे ज्यांच्याकडे जायचं होतं मुक्कामी त्यांच्याकडनं कोणीतरी वारलं होतं मुंबईला. त्यामुळे आणि आता काय करावं, जवळजवळ 48 लोकांना घेऊन जायचं कुठे? बरोबर. आमचे वारी प्रमुख होते लेले काका, ते आणि आम्ही. आता नियोजन कसं करायचं हे अवघड प्रश्न निर्माण झाला. एक टेम्पो आमच्या रस्त्यावर उभा ठेवला
आम्ही चहाच्या टपरीवर चहा घ्यायला गेलो सगळे. तो टेम्पो बघून एक गृहस्थ, मलकापूरची गोष्ट आहे ही, आला टेम्पो जवळ, बघितलं त्याने उल्हासनगर ते शेगाव पदयात्रा आहे, वाचलं आणि तो एका मंदिरात गेला. त्याचा हा परिपाठ होता की रोज देवीच्या मंदिरात जाऊन घिरणी त्या भक्ताचं नाव, अच्छा. ते देवीचा पाठ म्हणायचं. तो गेला देवीच्या मंदिरात आणि पाठ बघायला उघडली पोथी, एक अक्षरही वाचता येत नव्हतं. तर मनाशी त्याला वाटतं असं का व्हावं, आता घरीच वाचू म्हणून तो परत निघाला. एक तास त्याला टेम्पो तिथेच उभा बघून त्याला आश्चर्य वाटलं, काय झालं. आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की असं असं प्रसंग वेळेवर उद्भवला, नियोजनाची व्यवस्था होत नाही. तर त्या गृहस्थाने काय म्हणावं, मी व्यवस्था केली तर चालेल का. ते महाराजांनी त्याला आज्ञाच केली थोडक्यात. हा, ड्रायव्हरने फोन केला माझ्याकडे. मी त्यांना फोनवरच सांगितलं त्या सत्पुरुषाला तिथेच थांबव, आम्ही येतो. बरोबर. आम्ही सगळे तिथे पोचलो. त्यांच्याबरोबर त्या वाड्यावर गेलो. तो सावजींचा वाडा होता, अच्छा. जिथे महाराज 1908ला विश्रांतीसाठी होते 2 दिवस. ते तिथे तुम्हाला ओढून नेलं बरोबर. तिथे आमची व्यवस्था झाली छानच छानच. आणि त्या सर्व परिसरात मलकापूरला खारं पाणी आहे, पण तिथे जे विहीर आहे त्याला गोड पाणी. म्हणजे महाराज कशी व्यवस्था करतात आपल्या भक्ताची. बरोबर. म्हणून मी त्याला नाव देतो. परका प्रवेशाद्वारे, म्हणजे माझा अनुभव सांगतो वैयक्तिक, महाराज सूचना देतात, प्रेरणा देतात, आदेश देतात. हे मी एवढी वर्ष अनुभवतो आहे. बरोबर. पण ह्या 25व्या वर्षी सर आपल्या वारीमध्ये साधारण तुम्ही मी म्हणेल गजानन महाराजांचे वारकरी असं म्हणेल, माऊली म्हणेल, हो. तर किती माऊलींना सर आपण संधी देणार आहात या वारीमध्ये साधारणतः? साधारणतः 125 म्हणजे 125च्या आसपास देणार आहात. सव्वाच्या आसपास जर असले तर मी व्यवस्था पुन्हा चांगली. एकदा सर्व श्रोते वर्गांना आणि भक्तगणांना नम्र विनंती करेन की या पालखीचा जास्तीत जास्त आपल्या सर्व भक्तांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि एक अनुभव घ्यावा. आयुष्यात आल्यानंतर आपण एकदा तरी अनुभव घ्यावा की महाराजांची काय प्रचिती आहे, की तुम्हाला नक्की एक समाधान काय असतं ते तुम्हाला कळेल. आणि लवकरात लवकर सरांनी सांगितल्याप्रमाणे 1 सप्टेंबर पासून तुमची नावनोंदणी चालू 1 सप्टेंबर ते साधारण किती कालावधी? 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी सरांनी ठेवलेला आहे. सरांकडनं आपण त्यांचा मोबाईल नंबर पण आता सरांकडनं आपण बघूया. ते व्हॉट्सअप. सर तुमचा तरी मोबाईल नंबर सांगा सर तुमचा. माझा मोबाईल नंबर आहे 7387161810. सर पुन्हा रिपीट करा. 7387161810. या नंबरवर सरांशी संपर्क साधा. मी जाणून बुजून सरांना नंबर म्हणायला लावलाय तुमच्यासमोर की तुम्ही संपर्क करा. इथे काही विषय जर राहिले असतील तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही सरांशी पर्सनली बोलू शकतात. आणि हे मी अभिमानाने सांगतो की सर कुठलाही फोन उचलत नाही असं नाही. कोणाचाही फोन असो, अननोन नंबर असो, सर कधीही फोन असेल तर उचलतात. सर मी एवढंच सांगेल आमच्या सुदगीर संवाद आंबेडकरच्या वतीनं की ही जी 25वी वारी जी होते सर, या वारीमध्ये आमच्याही संस्थेला काहीतरी खारीचा वाटा मिळावा या उद्देशाने आम्ही हे पॉडकास्ट आपलं घेतोय, अधिकाधिक लोकांसमोर आम्ही पोहोचवतोय. तर ही वारी अत्यंत खूप छान सक्सेसफुल प्रसंग म्हणजे याच्यात होऊ दे, खूप चांगल्या पद्धतीने ही वारी होऊ दे. सर जाता आता मी एवढंच सांगेन की असंही ऐकलंय आम्ही की तुम्ही वारीमध्ये कुठल्याही राजकीय माणसाचा रंग चढवत नाही. खरं आहे. अगदी पहिल्या वारी पासूनच आम्ही ठरवून टाकलेलं आहे की कोणाकडूनही मदत घ्यायची नाही, राजकीय पक्षाकडून तर नाहीच, आणि त्यांचे डगळे आपल्या खांद्यावर मिरवत न्यायचे नाही आहे. महाराजांचं नावच मिरवत न्यायचं आहे, कारण ही महाराजांची वारी आहे. महाराजांना कमीपणा येईल असं कुठलंही वर्तन करायचं नाही आपल्या वारीत घडू नये. आणखीन एक आमच्या माता भगिनींच्या दृष्टीने विचारतोय की सर वारीमध्ये जर का आमच्या माता भगिनींना नाही यायचं असेल तर साधारण आपल्याकडे पुरुष आणि स्त्रीची काय संख्या किती असते साधारणतः? साधारण 60-40 पर्यंत. 60-40 पर्यंत म्हणजे महिला सुद्धा येऊ शकतात. त्यांच्या ज्या काही दैनंदिन ज्या काय त्यांना आवश्यकता लागते त्या सगळ्या सुखसोयी
सगळ्या तुमच्याकडनं आंघोळीची वगैरे केअर रोज केलं आंघोळ करण्याची व्यवस्था असते. अच्छा रोज आंघोळी होतात अच्छा प्रत्येक वारकऱ्याच्या. अच्छा आणि निवासाची बरोबर. स्वतंत्र व्यवस्था असते. म्हणजे महिलांना सुद्धा इथे प्रायव्हसी प्रॉपर सरांनी हो, मेंटेन नक्की. करून दिली. पण मी एवढं सांगेल पुन्हा पुन्हा एकदा तरी ही वारी करा आणि अनुभवाची प्रतीची घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांच्या बरोबर जायला आपल्याला योग मिळते की ज्यांनी एक तप स्वतः पायी इथून वारी केलेली आहे. अशा सत्पुरुषा बरोबर आपल्याला जायला मिळते, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. सर खरोखर आज आमच्या सुद्गील संवाद आंबडगोड या चॅनलला आपण आलात. आपण खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्या वर्गाला दिली. मी जाणून बुजून या श्रोते वर्गाला, जसं पंढरपूरची आत्ताच वारी झालेली आहे, हो, हो. पण मी जाणून बुजून लोकांना, सगळ्या आमच्या भक्तगणांना सांगू इच्छितो की गजानन महाराजांचे भक्तगण पण सर अफाट आहेत. अफाट. आणि बऱ्याच लोकांपर्यंत ही माहितीच नाहीये की इथून वारी निघते. नाही, आणि ती कुठेही कल्याणच्या- जाहिरात नसते हा आमची. जाहिरात प्रकार नसतो. कल्याणच्या जवळूनच म्हणजे अगदी शांतीनगर मधनं उल्हासनगरच्या ही वारी जी आहे ही थेट आपली शेगाव पर्यंत जाते शेगावपर्यंत. आणि कल्याण मार्गे जाते. हे आणखीन महत्वाचं. त्यामुळे मी खास करून आमच्या कल्याणकरांना विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने आपण या सगळ्यांनी वारीमध्ये समाविष्ट व्हायचे आणि आपली नाव नोंदणी लवकरात लवकर सरांकडे करायची आहे. सरांनी बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा, या वारीने आतापर्यंत या 25 वर्षामध्ये अत्यंत चांगलं पावित्र्य ठेवलेले हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यांची एक शिस्त आहे. त्या शिस्तीच्या चाकोरीच्या बाहेर गेलात तर मात्र सरांचं जे हे रूप आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. वेगळं रूप पाहायला मिळेल. कारण तसं घरातल्या कर्त्या माणसाला वागावं लागतं. कारण एक जर का नासका आंबा असेल तर त्याच्यामुळे बाकीच्यांना प्रॉब्लेम येऊ नये ही काळजी सर स्वतः जातीने घेतात. त्यामुळे पुन्हा एकदा सांगेल की या वारीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा आणि सरांचे जे काय आज उभं केलेलं आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या मध्ये आपण एक साक्षीदार म्हणून अवश्य उपस्थित राहा. या नोटवर आपण इथे थांबूया. सर जय गजानन. जय जय गजानन गजानन. जय गजानन जय गजानन.